मित्रांनो, परीक्षेत येणारा प्रत्येक गणित हे तुमचं अवघडच असं असते नाही, अवघड असतेच असं मुळीच नाही. कधी कधी तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर दडलेलं असतं. फक्त तुमची ती नजर पाहण्याची बरोबर असली पाहिजे. काय म्हणते बघा, 1/6 मधून एक अपूर्णांक वजा केला तर उत्तर 1/13 येते. किती येते म्हणजे 1/13. किती मधून? 1/6 मधून वजा केला. तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे. समजा उदाहरणार्थ मी म्हणतो 10 मधून एक संख्या 7 ही वजा केली तर उत्तर 3 येते. काय येते? 3. आता बघा, 10 मधून 7 वजा केले तर 3 येते. जर मला हा 7 माहित नसला, 10 मधून किती वजा केले म्हणजे 3 येते, तर हा 3च या 10 मधून वजा करावा लागते. 7 उत्तर येते. म्हणजे इथे किती येईल? 7. म्हणजे जे उत्तर येते ते उत्तरच त्या मेन संख्येतून वजा केलं तर ते वजा करणारी संख्या आपल्याला मिळून जाते. हा कन्सेप्ट आहे. म्हणजे 1/6 मधूनच 1/13 वजा करायचं म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल. मला करायची गरज नव्हती, मी डायरेक्टच केलं असतं. कसं? 13 1 13, 6 1 6, 6 आणि 13 किती होतात बघा. म्हणजे वजा करावं लागेल. तर 13 मधून 6 गेले 7 उरते. 7 7 वाले हे एकच ऑप्शन आहे. वरी 7 असलेला फक्त एकच ऑप्शन आहे, दुसरा कोणता ऑप्शन नाही. आणि तुम्हाला वाटेल भाग घातला असेल तर मग खालच्याचा गुणाकार असते. 13 गुणला 13 78, 13 78 संपला. तरी आपण बघू कसं करायचं राहते. तर 1/6 कोणता अपूर्णांक वजा करायचा माहित नाही, म्हणजे x/y समजा बरोबर येते म्हणजे 1/13. म्हणजे तो काय म्हणते, 1/6 मधून एक अपूर्णांक म्हणजे ही एक संख्या म्हणजे कोणते x/y वजा केलं तर 1/13 येते. मग आता याची किंमत काढायचं आहे. मी काय करेल, 1/6 हे प्लसचा इकडे मायनस होईल, 1/13 आणि हे x/y हे तुम्हाला मिळेल. आता बघा, 13 1 13 मायनस 6 1 6, 13 78 आणि हे 7/78. ऑप्शन नंबर 1. पण एवढं करत बसण्याची गरज नव्हतीच. फक्त तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, वजा करून मिळणारं जे उत्तर आहे तेच संख्या जर मेन संख्येतून वजा केली तर तो सुद्धा नंबर बरोबरच मिळतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. जय हिंद.